आंदोलक मनोज जरांगे यांनी पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे। मला पोलीस संरक्षण नको असे म्हटलेला त्यांचा अर्ज जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला आहे। हा अर्ज जरांगे यांचा सहकारी किशोर मरकड यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द केला आहे। काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी आपले पोलीस संरक्षण हटवावे अशी मागणी केली होती। त्यानंतर आता त्यांच्या वतीने किशोर मरकड यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज देत जरांगेंना दिलेले पोलीस संरक्षण तात्काळ मागे घ्यावे अशी स्पष्ट मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांची तुम्ही भेट घेतलेली आहे आणि एक निवेदन सादर केले, काय नेमकं निवेदन होतं आणि त्या निवेदनात काय नेमकं म्हटलेलं आहे? 2-3 दिवसापूर्वी आपल्या सगळ्या माध्यमांच्या समोर श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या सुरक्षा काढून टाकण्यात यावीच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका मांडली होती। त्याच अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक साहेब यांना त्यांची सुरक्षा काढून टाकण्यात यावे संदर्भातला दादांच्या मार्फत मिळालेला अर्ज आज निवेदन पोलीस अधीक्षक महोदयांना आम्ही सादर केलेला आहे। जो अंगरक्षक आहेत त्यांना सुद्धा आज आपण गाडीत घेतलेलं नाही, त्यांना परत पाठवलेलं आहे। काय नेमकी भूमिका आहे? जिंदगी आपण जीवन जगत असताना खोटरडेपणा करायचा नाही, वागायचा नाही। त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको, एक पण नको, म्हणजे कोणीच नको, गाडीकाड नको, कोणी नको, कारण सरकारवरचा आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे। त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला, आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका, तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो, तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली। आम्ही आमच्या गाडीतही घेतलं नाही, त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही आहे। त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घडून आणतो, त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करताय, देवेंद्र फडणवीस करताय। अरे म्हणजे तुम्ही काय, एखादा माणूस गरिबाची लढाई लढतो, म्हणजे मी मनोज जरांगे पाटील एखादा